हाय, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला पण असं कधी कस्टमर भेटले का की आता सपोज आपण एखादी ट्रिप पकडू तर आपल्याला ठीक आहे, कस्टमरला आपण पिकअप लोकेशनला गेलोय आणि पिकअप लोकेशनला गेल्यानंतर आपण OTP टाकतो. त्यानंतर आपल्याकडं बाय डिफॉल्ट मॅप येते. OTP टाकल्यानंतर आपल्याकडं मॅप येतो की आपल्याला कुठल्या रूटनी जायचंय. पण माझ्यासोबत असं झालंय मित्रांनो की मी एक ट्रिप घेतली होती कल्याण नगरवरून विमाननगरला सोडायची. तर आता मी मित्रांनो कल्याण नगर, विमाननगर, हडपसर, खराडी एवढं फिरलेलो आहे मित्रांनो, मगरपट्टा वगैरे. तर मला प्रत्येक लोकेशन, प्रत्येक रोड मला माहित आहे, कुठून मी किती वाजता, कुठून मी लवकर जाऊ शकतो. मला ह्या सगळ्या गोष्टीचं मला बऱ्यापैकीच नॉलेज आहे माझ्याकडं. पण मला ना एक ट्रिप पडली होती काल संध्याकाळी. कल्याण नगरवरून विमाननगरला सोडायचं होतं. तर एका साईडनी म्हणजे ज्या लोकेशनली मी लवकर जाऊ शकतो की जसं की नाही का, कल्याण नगरवरून तो टर्न मारून त्या आपण हायवेला गेलो, नगर हायवेला, की आपण विमाननगरला लगेच पोहोचू शकतो. हॉटेलचे सरळ सरळ. आणि जर आपण खालून गेलो कल्याण नगर, विमाननगर ते करत मग त्या रोडनी, एअरपोर्टच्या रोडनी जर गेलोय आपण, तर बराच वेळ लागतो आपल्याला कल्याण नगरला जायला, सॉरी विमाननगरला जायला. तर मला बेसिकली काय सांगायचंय तुम्हाला, असे कस्टमर कधी भेटले का? म्हणजे नाही का, आपल्याला माहिती आहे की आपण इथून या लोकेशनने आपण लवकर पोहोचू शकतो, पण कस्टमर आपल्याला बोलतात की नाही दादा इकडनं घ्या, नाही दादा तिकडनं घ्या. तर इकडनं घ्या, तिकडनं घ्या, त्या चक्करमध्ये आपल्याला कधी कधी जिथं आपल्याला 5 मिनिटं लागते, कधी कधी त्या त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला 10-15 मिनिटं लागून जातात. तर माझ्यासोबत असंच झालंय, जिथं मला जायला फक्त 5 ते 7 मिनिटं लागत होते हार्डली. तर कस्टमरच्या बोलण्यामुळं मला तिथं काय सांगू, म्हणजे 15 मिनिटं माझा वेळ गेलाय. तर असं पण होतं कधी कधी. आणि हेच कस्टमर माझ्यासोबत असं पण झालं एकदा की मी कोरेगाव पार्क करून मगरपट्टासाठी चाललो होतो. तर मला माहिती आहे कोरेगाव पार्क मधून कुठून गाडी चालवायची. ते कोरेगाव पार्क मधून जर आपण त्या सिग्नलवरून निघालो, त्या वेस्टिंगच्या सिग्नलवरून, तर आपल्याला राईटलाच गाडी ठेवावं लागतं, तर लवकर गाडी निघतं. आणि जर राईटला गाडी नाही ठेवली तर मग ते परत इकडे लोक कोपामल मध्ये वगैरे एसटीमध्ये लोक लेफ्ट टर्न घेतात, तर तिकडून त्या साईडने वेळ लागतं. तर मला माहित आहे कुठून गाडी घ्यायची, कुठून नाही. तर कस्टमरने माझी कंप्लेंट टाकली होती की म्हणजे हा माझं ऐकलं नाही वगैरे, असं रोड आहे असं असं कस्टमरनी कंप्लेंट टाकली होती. तर असे पण विचित्र कस्टमर असतात मित्रांनो. आता आपण पुण्यामध्ये गाडी चालवतोय, आपल्याला माहिती आहे की कुठून आपण लवकर जातो आणि कुठून लवकर जात नाही. सो तुमच्यासोबत पण असं कधी झालंय का मित्रांनो की लोकेशन दाखवते एक आणि कस्टमर बोलतो की दुसऱ्या लोकेशनने घ्या, आणि कस्टमरचं कुठल्या कुठल्या कस्टमरचं असं पण असतंय मित्रांनो, कारण की आता कुठले कुठले कस्टमर स्टॉप ऍड करत नाही आणि बोलतात की इकडनं घ्या, तिकडनं घ्या, त्यांचं पिकअप असतं दुसरं त्याच्यामध्ये. सो असे पण काही कस्टमर असतात मित्रांनो. पण असो, आपापल्या परीने आपल्याला OTP टाकल्यानंतर जिथून गाडी घेऊन जायची तिथून घेऊन जायचंय. हेच सांगायचं मला बेसिकली की असे पण कस्टमर करतात. तर आज आहे मित्रांनो संडे आणि मी आलोय आता इकडे. आता अंडा राईस खाऊ म्हटलं थोडं.